जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेणा समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुर्थ स्कंध अवतरणिका. स्वयंभू मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती. एकोणविंशी शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश एकविशी. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22शी. तप परलोकगमन 23शी. महाराज पृथ्वीचे.
वंशविस्तार पृथूचा, प्रचेताशी बोध रुद्राचा, 24वा अध्याय त्याचा, पुरंजनोपाख्यान पंचविशी. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी, 27वी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28ला केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्री विष्णूचे, 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. स्कंद 4, अध्याय 18वा, पृथ्वीचे दोहन. 32 श्लोक यामध्ये आहेत. पृथ्वीराजाने पृथ्वीपासून, त्या पृथ्वीने ज्या ज्या गोष्टी आपल्या पोटामध्ये लपवून ठेवल्या होत्या त्या कशा प्राप्त केल्या हे या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या ध्यानाच्या श्लोकांमध्ये एक श्लोक येतो. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. स्वामी मधुसूदन सरस्वती यांनी हे वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये सर्वोपनिषदो गावो, गावो गा म्हणजे गाय. सर्वोपनिषद, सर्व उपनिषद आहे ते गायीच्या स्वरूपामध्ये आहे. आणि त्या गायीचं दोहन करणारा दोग्धा गोपालनंदन हा, स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या गायीचं दूध काढत आहेत, ते दोहन करत आहेत. आणि त्यावेळेस त्या गायीचं दूध पिणारे वासरू कोण आहे तर पार्थो वत्स सुधीर भोक्ता. सुधीर म्हणजे ते अमृत जे आहे, दुग्धरूपी अमृत आहे, त्याचा भोक्ता असणारा पार्थ हा वत्स होऊन त्या ठिकाणी आहे. आणि ते दूध कसं आहे तर दुग्धम गीतामृतम महत्, गीतारूपी अमृताचं ते दूध जे आहे, महत् म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असं ते अमृत जे आहे, त्याचा भोक्ता जो आहे तो अर्जुन आहे. आणि त्या अर्जुनाच्या रूपाने आपण सर्व त्या गीतेतलं ज्ञान जे आहे ते ग्रहण करीत आहोत. जे ज्ञान सर्व उपनिषदांचं सार असं आहे, ते ज्ञान आपल्याला त्या भगवान श्रीकृष्णाने पार्थाला पुढे करून ते आपल्यासाठी मिळवून दिलेला आहे. असा तो श्लोक आपण, ध्यानाचा श्लोक, जो गीतेमधल्या ध्यानाचा श्लोक म्हणून आहे, तो आपण रोज म्हणत असतो गीतेच्या ध्यानामध्ये, किंवा गीतेच्या प्रवचनाच्या सुरुवातीला त्या श्लोकाचा उच्चार होत असतो. आता आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे, वसुधे त्वाम वदिष्यामी. वसुधे म्हणजे संबोधन आहे सप्तमीचं. वसुधे त्वाम वदिष्यामी, मी तुझा वध करतो असं म्हणून त्या ठिकाणी पृथ्वीराजा हातात धनुष्यबाण घेऊन त्या पृथ्वीच्या, जी आता गायीच्या रूपाने आहे, तिच्या मागे लागलेले आहेत. आणि ते म्हणतात की मी तुझा आता वध करणार आहे, कारण तू या ठिकाणी यज्ञामध्ये असलेला हविर्भाग जो आहे तो सगळा तू ग्रहण करत आहेस, पण आम्हाला, माझ्या प्रजेला तू मात्र दूध देत नाहीस, अन्न देत नाहीस. त्यामुळे प्रजा ही त्रस्त झालेली आहे. क्रुद्ध होऊन धनुष्यबाण घेऊन पृथ्वीचा वध करण्यासाठी पृथ्वीराजा निघालेले आहेत. पण शेवटी ती पृथ्वी, ती गाय जी आहे, गोमाता जी आहे, ती शरण आली आहे आणि राजाची स्तुती करू लागली. हा भाग आपण पाहिलेला आहे. आता या ठिकाणी पृथ्वी जी आहे ती जे सांगत आहे, त्यामध्ये पृथ्वी म्हणाली, सन्नियच्छा विभो मन्युम निबोध श्रावितम च मे सर्वतः सारमादत्ते यथा मधुकरो बुधा. पृथ्वी अशी विनंती करते की राजा, आपला राग जो आहे तो आपण शांत करावा, मला मारणं हे काहीही उचित नाही. अगोदर आपण पाहिलं की राजाने सांगितलं की तुला मारणं हे कसं योग्य आहे ते सांगतात. पण आता पृथ्वीचं सगळं जे म्हणणं ऐकलं आहे ते ऐकून घेतल्यानंतर पृथ्वी असं म्हणते या ठिकाणी की माझी विनंती लक्षपूर्वक तुम्ही ऐकावी. कारण बुद्धिमान पुरुष जो आहे तो भ्रमराप्रमाणे सर्व ठिकाणाहून सारच ग्रहण करत असतो, भ्रमण करतो, सगळीकडे फिरतात. पण जे सारतत्व आहे तेच ते एकत्र करत असतात, जसा भ्रमर करतो तसं. भगवान दत्तात्रेयाचे 24 गुरु जे सांगितलेले आहेत, हा पण भाग या श्रीमद भागवतामध्ये येतो.
म्हणून माझं असं म्हणणं की एकदा भागवताचा अभ्यास झाला, भागवताचं ज्ञान प्राप्त झालं की जगामधल्या कुठल्याही गोष्टीचा जे आपण विस्तृतपणे सांगायला सुरुवात करतो त्यामध्ये श्रीमद्भागवताचा उल्लेख होतोच होतो. त्याशिवाय कुठलंही प्रवचन, कुठलंही आख्यान, कुठलंही कीर्तन पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, असं माझं म्हणणं आहे. त्या भगवान दत्तात्रयाचे जे 24 गुरु सांगितले आहे, पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग असे सगळे सांगितले. त्यामध्ये एक गुरु आहे मधमाशी. मधु हा मधमाशी. कष्ट करून सगळ्या फुलांमधून परागकणातून जो मध, जे चांगलं सार आहे ते ग्रहण करतात. पण ती मधमाशी त्याचा उपयोग स्वतःसाठी करत नाही, किंवा करू शकत नाही, कारण ते करण्यापूर्वी तिचं मरण झालेलं असतं. तसं साधकाने प्रपंचात न पडता ईश्वरप्राप्तीच्या कार्यामध्ये आपल्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि जे सार आहे ते ग्रहण करावे. अनेक ग्रंथाचं वाचन, जसं सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपार नंदना, सगळ्या उपनिषदांचं सार, सगळ्या ग्रंथांचं सार, सगळ्या संतांच्या चरित्राचं सार काय आहे ते सार आपण लक्षात घ्यावं. आणि इतर ज्या गोष्टी आहेत, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, सगळ्या धात माता धाटी ह्या ज्या आहेत त्या काही गोष्टी कल्पनेतून निर्माण केलेल्या आहेत, काही गोष्टी स्वतःहून निर्माण केलेल्या आहेत. त्या सगळ्या सोडून द्या, पण त्याचं सार जे आहे ते सार मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे, असं सांगतात. आणि म्हणून या ठिकाणी जे म्हणतात की सर्वतः सारमादते यथा मधुकरो बुधा. बुधा म्हणजे जे बुद्धिमान पुरुष आहे ते त्या भ्रमराप्रमाणे सारच त्या ठिकाणचं ते शोषून घेतात. तसं तत्त्वज्ञानी मुनींनी या लोकामध्ये आणि परलोकामध्ये, म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी जे काही तत्त्व सांगितलं आहे ते सर्व मनुष्य जातीच्या कल्याणासाठीच ते शोधून काढलेलं आहे आणि ते उपयोगात आणले आहेत. सगळ्या ऋषीमुनींनी ते सारं तत्त्व आपल्या उपयोगामध्ये म्हणजे आचरणामध्ये आणलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या सगळ्या जीवाचं कल्याण झालेलं आहे. पुढचा श्लोक चांगला आहे तो सुद्धा. ताना तिष्ठती यः सम्यक उपायान पूर्वदर्शितान अवरः श्रद्धयोपेत उपेयात विंदते अंजसः. म्हणजे प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेले अनेक उपाय त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्यातील बरेचसे उपाय जे आहेत ते आजसुद्धा आपल्या उपयोगामध्ये येतात. आजच्या संदर्भामध्ये सुद्धा ते योग्य आहेत आणि ते उपयोगाचे सुद्धा आहेत. म्हणून जो पुरुष श्रद्धापूर्वक चांगल्या आचरणाने, चांगल्या तऱ्हेने आचरणात आणतो, तो त्याने सांगितल्याप्रमाणे सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेतो. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे श्रद्धापूर्वक आचरणात आणले तर आपण आपले सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेऊ शकतो? याचं उदाहरण शोधण्याचा प्रयत्न करूया आपण. त्यातलं एक उदाहरण माझ्यासमोर असं आहे. समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. पुढे एका श्लोका म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आता समर्थाने सुद्धा, जसं या ठिकाणी सर्वोपनिषदो गावो, तसं समर्थाने सुद्धा अनेक ग्रंथाचा आधार घेऊन ह्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. तर दुष्ट कामा नाही रे, वासना त्या दुष्ट आहेत, त्या काही कामाच्या नाहीत आणि पापबुद्धी त्यामधून निर्माण होते. आणि म्हणून सांगितलं की मना अंतरी सार विचार राहो. आणि असं जर केलं तर मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववा. ही व्यवस्था आपल्या त्या आचरणातून ऋषीमुनींनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. आता याविरुद्ध जे आहे ते सांगतात, तान आदृत्य यो विद्वान अनर्थान आरभते स्वयं तस्य व्यभिचारन्त्यर्था आरब्धाश्च पुन्हा पुन्हा. म्हणजे अज्ञानी लोक जे आहेत ते मात्र अशा गोष्टींचा अभेद करतात, त्यावर काही विश्वास ठेवत नाही, ते अनादर करतात आणि आपल्या मनानेच एखादा मार्ग अवलंबतात आणि आपल्या मनानेच काही उपाय करायला जातात, पण त्यांनी केलेले सर्व उपाय हे निष्फळ होतात. आता याचं उदाहरण कोणतं आहे ते पाहूया आपण.
आपण रामदासी आहोत, त्यामुळे समर्थ संप्रदायामधलाच विचार आपण घेतो आणि त्याचा आपण जास्त, कारण त्याचा अभ्यास झालेला असतो आणि पटकन ते पटतंसुद्धा आपल्याला. तर ते असे कोणते उपाय आहेत की जे वारंवार निष्फळ होतात? त्याबद्दल काय सांगतात समर्थ आपल्याला? वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. आणि वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. एकच श्लोक आपण घेतला की जो वरवरचं जे चांगलेपण आहे ते मात्र काही कामाचं नाही, कारण त्या मानवाचं जिणे व्यर्थ पाही. पण वर चांगला आहे आणि अंतरंगामध्ये सुद्धा जो गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. माणसाचं व्यक्तिमत्व अशा प्रकारचं असावं की वर कसं आहे त्याला काही महत्त्व नाही, पण अंतरंगामध्ये मात्र चांगल्या गुणांचा आश्रय आपल्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि असं झालं तर तया लागे कोणीतरी शोधित आहे. पण अज्ञानी लोक जे आहेत ते फक्त वरवरचा देखावा करतात आणि वरवरच्या देखाव्यासाठी जग हे भुललेलं असतं. आता या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे पृथ्वीचं दोहन जे आहे ते सुद्धा आपल्याला एका दृष्टीने पाहायचं आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, तेव्हा धन धान्य इत्यादी सर्व उत्पन्न केले आणि ते करत असताना त्यांचा उपयोग घेणारे जे आहेत, जी प्रजा आहे ती यमनियमाचे पालन करत आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्यासमोर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधून आपण यमनियमाचं पालन करतो की नाही हे आपण खऱ्या अर्थाने पाहिलं पाहिजे. आता हे यमक म्हणजे काय आणि नियम म्हणजे काय याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. अष्टांग योग आपण झाले, बऱ्याच गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8पैकी यम आणि नियम जे आहेत ते माणसाला नैतिकतेचं शिक्षण देतात. नैतिकतेचं अनुशासन जे आहे ते यमनियमावर अवलंबून आहे. आणि आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार हे जे 3 आहेत योगापैकी, ते 3 म्हणजे शारीरिक अनुशासन. शरीर आपलं कशा स्थितीत पाहिजे, आसन कसं पाहिजे, प्राणायाम आणि प्रत्याहार हे 3 शारीरिक अनुशासन. आणि शेवटचे 3 जे आहे ते धारणा, ध्यान आणि समाधी. यामध्ये माणसाचं मानसिक अनुशासन, मन कसं आपलं चंचल मन हे कसं स्थिर करता येईल यासाठी धारणा, ध्यान आणि समाधी आहेत. आता यामधलं नियम जे आहेत आणि यम काय ते आपण लक्षात घेऊया. यम म्हणजे निवृत्तीमूलक असे हे यम आहेत. यम म्हणजे हे 5 आहेत: सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या खूप विस्तारपूर्वक सांगायचं म्हणजे खूप त्यामध्ये वेळ जाईल. फक्त त्याचा निर्देश करतो. अपरिग्रह म्हणजे समर्थ आपल्याला सांगतात, बहुत आणता घ्यावे मुष्टी एक. भिक्षा निरूपणामध्ये खूप भिक्षा आणली तर साधकाने आपल्याला आवश्यक असणारी भिक्षा आपण ग्रहण केली पाहिजे. आणि बहुत आणता घ्यावे मुष्टी एक या नियमाचं पालन न करणारे अज्ञानी पुरुष जे आहेत ते कोण? की जे एखाद्या कार्यासाठी म्हणून धन गोळा करतात आणि मग इतकं धन गोळा करतात की ते धन जास्त झाल्यामुळे साहजिकच त्याच्या मनामध्ये त्या धनाविषयी एक आसक्ती निर्माण होती आणि त्या धनाचा अपहारसुद्धा करायला सुरुवात होते. ते धन स्वतःसाठी ठेवलं जातं. 100 रुपये मिळाले तर मंदिरामध्ये 50च रुपये देतील, पण 50 आपल्या खिशात टाकतील. ही वृत्ती जी आहे ती असल्यामुळे ही पृथ्वी असे म्हणते की अशामुळे अनाचार माजलेला आहे, दुष्ट प्रवृत्ती लोकांमध्ये दिसत आहे आणि म्हणून जी वेणाच्या काळामध्ये होती ती मला दिसत आहे. म्हणून मी या चांगल्या चांगल्या गोष्टी या माझ्या पोटामध्ये ठेवलेल्या आहेत, त्या पुन्हा बाहेर काढलेल्या नाहीत. म्हणून लोकरक्षक असे जे राजे आहेत त्या राजांनी या यम आणि नियम यांचं पालन करावं. नियम म्हणजे संतोष, शौच, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. या दोन्हींचं यम आणि नियम याचं तारतम्य जर त्याने ठेवलं तर मी प्रत्येक गोष्ट सर्वांसाठी देण्यासाठी तयार आहे. पण तुझ्या वडिलांच्या वेणाच्या काळामध्ये या गोष्टी सगळ्या लुप्त झाल्या होत्या आणि अनाचार माजला होता आणि म्हणून त्या गोष्टी मी माझ्यामध्ये सामावून घेतल्या, त्या बाहेर काढल्या नाही, त्या इतरांना दिल्या नाहीत. आता तुझ्या गुणांनी, पृथ्वीराजाला सांगत आहे पृथ्वी, की तुझ्या गुणांनी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता परत दिल्या पाहिजेत आणि ते देण्यासाठी काय करावं लागेल तुला असं ती सांगते पृथ्वी. ती म्हणते, नूनं तां विरुद्ध क्षीणा मयि कालेन भूयसा तत्र योगेन दृष्ट्वेन भवानात आदितुम अर्हती. की आता पुष्कळ कालावधी झाला
आणि त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या पोटात जमा केलेल्या आहेत, पण त्या आता इतका काळ गेल्यामुळे त्या आता तेवढ्या प्रभावी राहिलेल्या नाहीत. ते बीज जे आहे ते सुद्धा आता जीर्ण झालेलं आहे. प्रत्येक बीजाला आपल्याकडे जसे मावरकर सर आहेत, देशमुख सर आहेत ॲग्रिकल्चरचे, ते जाणतात त्याला डॉर्मन्सी पिरियड असतो. एखादं बी आपल्या घरी आणलं आणि पण ते लावण्यासाठी जर आपण 2 वर्ष घातले तर ते बीज ते उगवणारं नाही. तसं पूर्वीच्या आचार्यांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत, पण ते उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी या ठिकाणी सांगितलं की आता 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक, गाय समोर पाहिजे, त्या गाईचं वासरू जवळ पाहिजे, आणि वासरू आणि गाय आहे मग त्या दोहन पात्र पाहिजे. ते दूध जे आहे गाईचं ते कशात काढणार, ते दोहन पात्र पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी दोहनाची व्यवस्था करण्यासाठी कोणीतरी माणूस पाहिजे. गाईचं दूध काढणारा एखादा गवळी जो आहे तो असला पाहिजे. हे जसं आहे तसं जर माझ्यासाठी तुम्ही निर्माण करून देऊ शकले तर दुग्धारं च महाभावो भूतानां भूतभावन अन्नम इप्सितम ऊर्जस्व मग भगवान वांछते यदी. तुम्ही ज्या ज्या गोष्टीची इच्छा करता त्या त्या गोष्टी पुरवणं हे माझं कर्तव्य आहे. तर त्यामुळे तुम्ही या 4 गोष्टींची व्यवस्था करा. काय? वासरू, दोहन पात्र आणि दोहन करण्याची व्यवस्था. हे जर तुम्ही केलं तर मी सगळ्यांना इच्छेप्रमाणे त्या त्या गोष्टी देईल. आता ही गाय जी आहे ती कामधेनू स्वरूपच आहे. मागच्या अध्यायात हा कामधेनू शब्द आलेला आहे. मग आता ते एक एक सांगायला सुरुवात करतात. त्यामधला समांच कुरुमाम राजन देववृष्टम यथापयः अपरतावपि भद्रंते उपावर्तेत मे विभू. भूमी सांगते, पृथ्वी सांगते आहे. जसं काल मी उल्लेख केला होता भूमिसूक्त, पृथ्वीसूक्त जे आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे खूप छान श्लोक आहेत. 63 श्लोक त्यामध्ये आहेत. ते सुद्धा आपण एकदा अभ्यास केला पाहिजे. ती भूमी म्हणते की मला तुम्ही सपाट करा. सपाट कशासाठी? ते सॉईल कॉन्झर्वेशन, लेवलिंग हे सगळ्या गोष्टी आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये असतात. त्याचं कारण काय? की जो जो पावसाळा येईल आणि पाऊस पडेल तेव्हा त्या पावसाचा प्रत्येक थेंब थेंब आपण आपल्या शेतामध्ये साठवला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा. हे जे शासनाचं तत्त्व आहे हे सगळं त्या पृथ्वीराजांच्या काळापासूनचं आहे. माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षावाचे पाणी जे आहे ते टिकून राहिलं पाहिजे. आणि ते जर टिकून नाही राहिलं तर ते पडलेलं पाणी सहजपणे वाहून जाईल. शेवटी ते समुद्रालाच मिळणार आहे. शेवटी त्याचंच बाष्पीभवन होणार आहे. शेवटी त्याच्यामधूनच मेघ निर्माण होणार आहे आणि पुन्हा वृष्टी होणार आहे. पण हे सगळं करण्यासाठी वर्ष जाईल. पण आता मात्र पाणी मिळणार नाही. त्या पाण्यातले भूमीच्या गर्भातील पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू खाली जाईल आणि पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होईल. म्हणून अगोदर तुम्ही मला हे असं सपाट केलं पाहिजे. इति प्रियं हितं वाक्यं भुव आदाय भूपतिः वत्सं कृत्वा मनुं पाणा वधुहत्स कलौषधी. मग आता पृथ्वीराजाला हे सगळं पटलं. पृथ्वी म्हणते ते बरोबर आहे. त्याचा राग आता शांत झाला. आता पृथ्वीकडे पाण्याचा त्याचा दृष्टिकोनसुद्धा बदललेला आहे. आणि म्हणून त्यांनी तिचं जे हितकारी असं जे वचन आहे, जे प्रिय बोलणं आहे ते त्याने मनावर घेतलं. आणि आता कोणाला तरी वासरू केलं पाहिजे, कोणीतरी ते दूध काढलं पाहिजे आणि त्याची व्यवस्था पृथ्वीराजा करीत आहेत. आणि त्यामधलं पहिलंच कोण असेल? वत्सं कृत्वा मनुं पाणान. कोणाला वत्स बनवलं? तर स्वयंभुव मनूलाच वासरू केलेलं आहे. आता आपण सगळं भागवत ऐकत आहोत एकानंतर एक. पण जसं जसं आपण ऐकत जातो तसं तसं जुन्या ऐकलेल्याची आठवण राहत नाही. म्हणून थोडंसं सांगतो की हे मनू कोण आहे? तर याच पृथ्वीराजाचेच पूर्वज आहेत. मनु शतरूपा, जे ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. मनु शतरूपा, मग प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवती, प्रसूती आणि त्यामध्ये उत्तानपाद आणि प्रियव्रत. त्या प्रियव्रताचं पुढच्या आपण 5व्या स्कंदामध्ये पाहणार होतो. पण उत्तानपादाच्या वंशामध्ये ध्रुव झाले आणि त्या ध्रुवाच्या वंशामध्ये हे पृथ्वीराजा, अंगवेन आणि पृथू. त्या स्वयंभू मनूला त्याने वासरू केलेलं आहे. आणि त्यापासून जे काही पृथ्वीने आत्तापर्यंत गुप्त ठेवलेलं, आपल्या पोटामध्ये ठेवलेलं अन्न जे आहे, धान्य जे आहे, ते धान्य जशी गाईच्या दुधाची धार असते तसं अन्न
त्यांनी आपल्या प्रजेसाठी मिळवलं. प्रजेचं मुख्य जे सांगणं होतं की आम्ही आता क्षुधार्त झालो आहोत. जसं काल आपण पाहिलं की झाड जसं जळून जातं तसं आमच्या पोटामध्ये अग्नी झालेला आहे, तो आधी शांत करा. म्हणून पहिल्यांदा जे केलं ती सगळी धान्याची धार मिळवलेली आहे. तथा परेच सर्वत्र सारम आदते दुधाः ततोन्योच यथा कामम दुदुः प्रभू भाविताम. मग आता कोणाला वासरू बनवलं, कोणत्या पात्रामध्ये ते दूध काढलं आहे आणि काय मिळवलं, हे आता पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये आपल्याला पाहायचं आहे. कृत्वा वत्सं सुरगणा इंद्रम सोम दुदुहन हिरण्मयेन पात्रेण वीर्यम ओजो बलम पया. सुरुवातीला देवतांचा राजा म्हणजे इंद्र, आपल्याला माहिती आहे. त्या इंद्राला वासराच्या रूपाने आणलं, वासरू झालं इंद्र. आणि आता देवता असल्यामुळे सुवर्णाचं पात्र आहे, सुवर्णमय पात्र आहे. आता सुवर्णमय पात्रामध्ये त्या देवतारूपी इंद्ररूपी वासरासाठी या गायीकडून म्हणजे पृथ्वीकडून कशाची प्राप्ती झाली, तर अमृत, मनोबल, इंद्रिय बल आणि शारीरिक बल, या चारही गोष्टी त्याने प्राप्त केल्या. अमृत, इंद्रिय बल आणि हे दूध जे आहे बलम पयाहा, बलरूपी पय म्हणजे दूध, ते मिळवलं. त्यानंतर पुढे दैतवा दानवा वत्सम प्रल्हादम असुरर्षभ क्षीरपात्रेच सुरावसम. दैत्यांचं प्रमुख कोण. आता हे कसं आहे की या गोष्टी समजण्यासाठी एक उदाहरण मी देतो. एक प्रतियोगिता आहे, काही क्रीडा स्पर्धा आहेत, अनेक शाळा त्यामध्ये भाग घेतात. त्या शाळेची एक चमू टीम असते, त्यामध्ये 5-10 मुलं असतात. त्यामधले सगळ्याचा निकाल जेव्हा लागतो, प्रतिस्पर्धेच्या स्पर्धा जेव्हा संपतात तेव्हा पारितोषिक वितरण असतं. आणि मग त्या पारितोषिक वितरणामध्ये एखाद्या शाळेला जर बक्षीस लागलं तर त्या शाळेचा प्रमुख जो असेल त्यांना त्या ठिकाणी बोलवतात. ते मुख्यमंत्री, ते शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा ती जी मुलांची जी टीम आहे त्या टीमचा प्रमुख कप्तान जो असेल त्याला बोलवतात आणि त्याला ते बक्षीस देतात. आणि बक्षीस घेताना तो सांगतो की हे जे बक्षीस मिळालेलं आहे ते माझ्या एकट्याचं नसून आमच्या सगळ्यांचं ते आहे. आणि त्यामुळे ही ढाल किंवा जे काय बक्षीस असेल ते त्या शाळेच्या वतीने मी त्याचा स्वीकार करतो. तसं या ठिकाणी 4 गोष्टी आहेत: वासरू, दोहन पात्र आणि दोहन करणाऱ्याची व्यवस्था. तसं या ठिकाणी केले. आता दैत्य दानव जे आहेत त्यांचा कोण प्रमुख असेल, त्यांच्यापैकी कोण म्हणजे रिप्रेझेंटेशन करणारं असणार, तर त्यामध्ये प्रल्हादांचं नाव आहे. प्रल्हादांना वासरू केलेलं आहे. जसं शाळेमध्ये एखादी मागणी आपल्याला मागायची असेल तर मुलं काय करतात, त्या मुलांमधला एक प्रमुख कोणीतरी नेमतात. तो प्रमुख असा असतो की ते मुख्याध्यापक त्याला ओळखतात, हा हुशार विद्यार्थी आहे, चांगला आहे आणि वेळेवर येणार आहे आणि हा जे काय मागेल ते चांगलंच मागणार आहे, असं म्हणून त्या मुलाला पुढे करून आपली मागणी त्या ठिकाणी जे सांगतात. आणि मग ते मुख्याध्यापक त्याप्रमाणे त्यांचं जे काय म्हणणं असेल ते ऐकून घेऊन त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करतात. तसं या ठिकाणी प्रल्हादाला समोर केलेलं आहे वासरू म्हणून. आणि आता दैत्य असल्यामुळे आता पात्र सोन्याचं नाही, दैत्यांसाठी पात्र काय आहे तर लोखंडी पात्र आहे. आणि दैत्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते की मद्य, आसव म्हणजे जे अर्क काढलेलं असतं, जे आपण साधारण माणसं त्याचा वाससुद्धा घेऊ शकत नाही, पण ते दैत्य आनंदाने त्याचा स्वीकार करतात. अशा प्रकारच्या दुधाचं दोहन केलं. पुढे विश्वावसू, गंधर्व, अप्सरा, यक्ष पात्रे पद्ममये पयः वत्सं विश्वावसं कृत्वा गांधर्वं मधुसौभगम. आता गंधर्व आणि अप्सरा, आता यांच्यासाठी यांचं काम काय आहे गंधर्व आणि अप्सरांचं? स्वर्गामध्ये देवतांच्या समोर नृत्य करणं, गायन करणं, अनेक आलापाने गायन सादर करणं आणि त्यांचं मनोरंजन करणं देवतांचं आणि विशेष करून इंद्राचं, हे त्यांचं काम आहे. आणि मग आता त्यांच्यासाठी त्यांना काय पाहिजे असतं? मुख्य म्हणजे ती संगीत, सौंदर्य आणि माधुर्य. संगीत आहे पण त्यामध्ये काही माधुर्य नाही, मी भजन म्हणल्याप्रमाणे. पण ज्यांचं भजन चांगलं आहे ते भजन ऐकायला किती आनंद म्हणतो. तर तसा आनंद मिळणारं संगीत, माधुर्य आणि सौंदर्य, कारण ते गंधर्व आहेत, विद्याधर आहेत, अप्सरा आहेत, त्यामुळे सौंदर्यालाही तेवढंच महत्त्व आहे आणि संगीताच्या ताना, आलाप यांनासुद्धा महत्त्व आहे. आता ते त्यांना पाहिजे असल्यामुळे या पृथ्वीरूपी गायीपासून ते मिळवणं आणि म्हणून विश्वावसूला पुढे केलं. विश्वावसूसुद्धा गंधर्वाचा राजा आहे.
एका गंधर्वाचं नाव जे मला माहिती आहे ते म्हणजे पुष्पदंत गंधर्व. हे पण गंधर्वाचे राजा पुष्पदंत, जे भगवान शिवाचे भक्त होते. आणि या पुष्पदंत गंधर्वाने भगवान शिवाची स्तुती जी केली ते म्हणजे आपलं शिवमहिम्न स्तोत्र आहे. तर अशापैकी या विश्वावसूंना त्या ठिकाणी वासरू करून संगीत माधुर्य आणि सौंदर्य अशा प्रकारचं दूध त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. आता पुढे वत्सेन पितरो आर्यम्णा कव्यम क्षीरम मधुक्षत आमपात्रे महाभागा श्रद्धया श्राद्ध देवता. दोन गोष्टी, एक यज्ञ आणि दुसरीकडे श्राद्धक्रिया. यज्ञाच्या वेळेस आहुती देतो त्याला हव्य म्हणतो, ते देवतांना प्राप्त होतं. आणि श्राद्धाच्या वेळेस जे आपण देतो ते कव्य आहे आणि ते पितर ते त्या ठिकाणचं ग्रहण करतात. आता श्राद्ध देव पितृगण जे आहेत त्यामध्ये आर्यमा हे प्रमुख आहेत. आणि हे आर्यमा कोण आहेत? तर श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती सांगितल्या आहे त्यामध्ये सुद्धा एक श्लोक येतो गीतेचा, अनंतश्चास्मी नागानां वरुणो यादसाम अहम पितॄणाम आर्यमाम चास्मी यमः संयमताम अहम. पितृणा आर्यमा चास्मी. पितृगणामध्ये आर्यमा नावाचा जो श्राद्ध देव आहे, पितृगणांचा प्रमुख आहे, तो म्हणजे मी आहे. ती भगवंताची विभूती आहे. आणि म्हणून त्यांना पुढे केलं आणि आर्यमाला वासरू बनवलं. आणि आता त्या पितरांना काय पाहिजे? त्यांना काही आपल्यासारखे भांडे स्टीलचे, चांदीचे, सोन्याचे हे नाही. आपण जे श्राद्धामध्ये वापरतो किंवा जे मातीचे भांडे असतात, परळ आहे, सुगडं आहे, तर ते त्या मडक्यामध्ये श्रद्धापूर्वक कव्य पितरांना देण्याचं जे अन्न आहे त्याला कव्य म्हणतात. त्या कव्यरूपी दुधाचे दोहन केले. पुढे आता कर्दमदेवतीचे पुत्र असणारे कपिल महामुनी. आता पुन्हा गीतेच्या त्या 10व्या अध्यायामध्ये येतं, कपिल कोण? सिद्धानाम कपिलो मुनी. सगळ्या सिद्धांमधले कपिल ही माझी विभूती आहेत. आणि म्हणून त्या विभूतीला आता वासरू केलेलं आहे. प्रकल्प्यवत्सम कपिलम सिद्धाः संकल्पनामयीं सिद्धिं नभसी विद्यां च ये च विद्याधरादयः. दोन गोष्टी या श्लोकामध्ये आहेत. कपिल देवांना वासरू बनवून आकाशरूपी पात्र, आता पात्र म्हणजे ते कुठे ठेवायचं? तर आकाशात ठेवायचं. आकाशरूपी पात्रामध्ये ठेवल्यानंतर आता आकाशात आपण म्हणतो त्या पात्रात ठेवलं तर सगळं गळून जाईल, तसं नाही. पण आकाशामधून या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात सिद्धांना. आणि त्या कोणत्या सिद्धी आहेत? तर अष्टसिद्धी. अष्टसिद्धी म्हणजे अष्टसिद्धी नवनिधी के दाता असं बरं दीन जानकी माता. आता अष्टसिद्धी कोणत्या? तर अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. आता यापैकी एक छोटंसं मी सांगतो. गरिमा ही जी सिद्धी आहे त्या सिद्धीचा उपयोग काय? की आपलं जेवढं वजन आहे ते अगदी हलकं करणं किंवा आपलं जे वजन आहे ते अजून जास्त करणं, ती लघिमा. आमचे अनंतदास महाराज जे आहेत, ज्यांची समाधी धाराशिवला आहे, त्या ठिकाणी पण मी पारायणासाठी गेलो होतो. खूप सुंदर असं त्यांचं चरित्र आहे. अश्विन दशमी दसरा झाला की दुसऱ्या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. त्यांना न्यायला काही भोई आले होते. लातूरच्या जवळचं एक खेडेगाव आहे, त्या ठिकाणी त्यांना न्यायचं होतं. महाराज वेळेचे फार पक्ती, अगदी सांगितल्याप्रमाणे 11 वाजता महाराज घराच्या बाहेर येऊन बसलेले होते. आणि ते भोई जे होते, 6 भोई होते, ती पालखी घेऊन आले. आणि त्यांनी पाहिलं की हा किडकिडीत माणूस आहे, याला 6 कशाला पाहिजे, आम्ही दोघे मिळूनच उचलतो, असं त्यांच्या मनामध्ये आला विचार. आणि तो मनामध्ये आल्याबरोबर या अष्टमासिद्धीपैकी लघिमा जी सिद्धी आहे त्यामध्ये महाराजांनी, अनंतदास महाराजांनी ती सिद्धीचा वापर केला. आणि आपलं वजन असं वाढवलं की त्या दोघांना काय, त्या 6 जणांनासुद्धा महाराजांना उचलता आले नाही. ते शरण आले आणि तेव्हा त्यांनी आपलं त्या सिद्धीचा जो वापर कमी केला आणि तेव्हा त्यांना ते उचलून त्या पालखीमध्ये बसवता आलं. आणि महिमा बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्या रामायणाच्या संदर्भामध्ये मारुतीरायांनी या सगळ्या सिद्धींचा उपयोग केलेला आहे. म्हणून अष्टसिद्धी नवनिधी के दाता. नवनिधी जे आहे ते सुद्धा कुबेराचा खजिना आहे. नवनिधीमध्ये पद्मनिधी, महापद्मनिधी, नीलनिधी, मुकुंदनिधी, मकरनिधी, नंदनिधी असे सगळे, कच्छपनिधी, शंखनिधी, खर्वनिधी असे 9 निधी आहेत. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. तर या सगळ्या कोणासाठी पाहिजे? तर हे कपिल महामुनीने ते सगळं ग्रहण केलं. आणि मग पुढे
दुसरं जे विद्याधर आहेत, विद्याधर यक्ष चारण हे जे आहेत, त्या विद्याधराने काय केलं तर आकाशात पुन्हा ते आकाशरूपी, आणि आकाशापासूनच हे निर्माण झालं म्हणून त्यांनी ज्या विद्या केल्या आकाशगमनाच्या विद्या. जसं पक्षी आकाशामध्ये हिंडू शकतो तशी ही सिद्धी असेल तर हे विद्याधर हे जे गंधर्व आहेत ते आकाशातून इकडून तिकडे जाऊ शकतात. तर ती शक्ती त्यांनी त्या पृथ्वीपासून दूध रूपाने या गाईपासून प्राप्त केलेली आहे. आता पुढे येतात की आता दानव जे आहेत, दोन गोष्टी आहेत, राक्षस आणि असुर. आपण नेहमी याच्यामध्ये असुर म्हणजे जे भूमिगत आहे, जे पाताळामध्ये राहतात त्यांना असुर म्हणतो, आणि राक्षस जे आहेत ते पृथ्वीवर राहतात. राक्षस या असुरांचे गुरु कोणते? शुक्राचार्य आहेत. आणि दोन गोष्टी आहेत, एक विश्वकर्मा आहे आणि एक मयदानव आहे. विश्वकर्मा जे आहे ते देवांचे शिल्पकार आहे, आर्किटेक्ट आहेत, आणि मयदानव जे आहे ते दानवांचे शिल्पकार आहेत. असुरांचा शिल्पकार असणारा हा मयदानव जो आहे त्याला वासरू बनवलं, आणि मग त्याच्यापासून कुठल्या सिद्धी प्राप्त केल्या तर अंतर्धान पावणे, चित्रविचित्र रूप धारण करणे, हे जे आहे ते दूध रूपाने दोहन करून त्याने ते प्राप्त केलं. मग येतात यक्ष, राक्षस, भूत, पिशाच हे जे आहेत. आता ह्या सगळ्यांचे गुरु, या सगळ्यांचे बॉस म्हणले तर भूतनाथ रुद्र म्हणजे भगवान शंकर. आणि मग या ठिकाणी भूतनाथ रुद्राला वासुरूप बनवलं, आणि आता शंकर असल्यामुळे कपाल रूप, कपाल म्हणजे कवटी, त्या कवटी हे त्याचं पात्र झालं. त्या दोहनाचं पात्र, दोहन पात्र जे आहे ते कवटी झाली. आता या लोकांना काय पाहिजे, या सगळ्या शंकरांच्या या शिष्यगणांना काय पाहिजे तर त्यांना रक्तरूप दूध पाहिजे, आणि मग ते त्यांना त्या ठिकाणी प्राप्त केलं. मग तथा अहो दंदशूका सर्पाः नागाश्च तक्षकं विधाय वत्सं दुदुहिर बिलपात्रे विषम पयः. साप जे आहेत त्यामध्ये काही बिनफण्याचे, फणा नसतो त्यांना, काही फण्याचे साप असतात. फण्याच्या सापावर तो 10चा आकडा असतो, ते सुद्धा आपण पाहतो. काही नाग असतात, काही विंचू असतात जे विषारी असतात. मग या विषारी प्राण्यांना कशाची गरज आहे तर मुख्यत्वे विषाची गरज आहे. त्यांना कितीही दूध पाजलं तरी त्याचं रूपांतर हे विषामध्येच होतं. आता या सगळ्यांचा प्रमुख कोण आहे तर तक्षक आहेत. ज्या तक्षकाने आपल्या परीक्षित राजाला येऊन दंश केला होता, त्या तक्षकाला वासरू बनवलेलं आहे, आणि मुखरूप पात्रामध्ये म्हणजे या सगळ्या प्राण्यांच्या मुखामध्ये ते पात्र पकडलं आणि त्यामध्ये विषरूपी दुधाचं दोहन केलं, म्हणजे त्यांना त्या गोष्टी प्राप्त करून दिल्या. पुढे पशवो यवसं क्षीरं वत्सं कृत्वाच गोवृषम. पशूंनी बैलाला वासरू बनवलं. आता बैल असेल, गाय असेल तर यांना काय पाहिजे असतं तर चारा पाहिजे. हा चारा कुठे मिळेल तर जंगलामध्ये. शहरामध्ये सिमेंट रोडवर मिळणं शक्यच नाही, आणि म्हणून जंगलामध्ये वनरूपी पात्र, आता पात्र कोणतं ते वन आहे, आणि मग त्यामध्ये त्यांचा चारा म्हणजे गवत, तर गवतरूपी दुधाचं दोहन केलं. मग पुढे जे मांसभक्षी जीव आहेत, अरण्यपात्रे चाक्षुन मृगेंद्रेण च दंष्टिनः, त्यांच्यासाठी जे मांसभक्षण करतात असे सिंह जे आहेत, त्या सिंहाला वासरू बनवलं, आणि आता त्याला काय मांसच भक्षण करायचं, आणि त्या सिंहाला हे मांस कुठून मिळणार तर इतर शरीररूपी जे पशु आहेत त्यांच्यामधनं तेच मांस खाण्याची सवय त्या सिंहाला आहे, आणि म्हणून शरीररूपी पात्रामध्ये कच्चे मांस त्यांच्यासाठी निर्माण केलं. म्हणजे हा सिंहसुद्धा त्याचंसुद्धा पोट भरावं म्हणून जंगलामध्ये असणाऱ्या इतर प्राण्यांच्या ठिकाणी कच्चं मांस जे आहे ते निर्माण झालं, आणि ते दूध रूपाने त्याने दोहन करून त्याने मिळवलं. आता पक्षी जे आहेत वैनतेय, पक्ष्यामध्ये कोण? गरुड जो आहे तो माझी विभूती आहे. तर त्या पक्ष्यांचं काय असतं, पक्षी किती हिंडत असले तरी त्यांना जमिनीवर सरपटणारी आळ्या असेल, किडे असेल, पतंग असेल, हालचाल करणारे जे जीव आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं, आणि दुसरं पक्ष्याचं लक्ष असतं ते फळाकडे असतं. आणि म्हणून किडे, पतंग आणि फळं यांच्यासाठी त्या गरुडाला वासरू बनवलं, आणि त्यांनी या पदार्थांचं दूध रूपाने दोहन केलं. अजून पुढे वटवत्सा वनस्पतयः पृथग्रसं मयं पयः गिरयो हिमवत्सा
नाना धातून स्वसानुषु. वृक्ष, सगळ्या झाडांपासनं एक प्रतिनिधित्व कोणाला मिळालं तर वडाला. तर त्या वडाच्या झाडाला तुम्ही पहा, पारंबी आहे, वडाचं झाड जे आहे, पान जरी त्याचं तोडलं तरी त्यामधून दूध निघतं. ॲलोवेरा ते त्याच्यामधून सुद्धा दूध निघतं. अशा अनेक वनस्पती आहेत. मग आता वडाच्या झाडाला प्रतिनिधित्व देऊन त्याला वासरू बनवलं आणि अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाचे दोहन केले. पर्वत जे आहेत, हिमालयासारखा पर्वत, सगळ्यात मोठा हिमालय जो आहे त्याला वासरू बनवलं आणि त्या हिमालयाच्या शिखरापासून, कारण शिखरामध्ये किंवा एखाद्या पर्वताच्या आतमध्ये अनेक प्रकारच्या धातू ज्या आहेत त्या निर्माण होत असतात आणि मग त्या धातू बाहेर काढण्याचं काम करण्यासाठी म्हणून त्याला वासरू बनवलं हिमालयाला आणि त्या धातूंचं दोहन केलं. अशा प्रकारे पृथ्वी सगळी इच्छित वस्तू देणारी आहे आणि त्या पृथ्वीच्या अधीन या सगळ्या वस्तू आहेत. म्हणून तिच्यापासून सगळ्यांनी निरनिराळ्या जातीच्या प्राण्यांना, त्यांच्या प्रमुखांना वासरू बनवलं, निरनिराळी पात्र घेतली आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या त्या दुधाचं दोहन करून त्याने ते मिळवलं. आता या सगळ्या गोष्टी मैत्रेय जे आहे ते विदुरांना सांगत आहेत. आता एकदा आपल्या या प्रवचन मालिकेमध्ये मैत्रेय आणि याज्ञवल्क्य ऋषी यांचासुद्धा संबंध कसा येतो ते सुद्धा एखाद्या दिवशी मी सांगेन. फार अगदी छान कथा आहे ती. आमच्या अंजनगाव सुरवीचे जे महाराज आहेत, जितेंद्रनाथ महाराज, त्यांच्या भागवतामध्ये त्यांनी याचा उल्लेख फार सुंदर प्रकारे केलेला आहे. अगदी नाविन्यपूर्ण आणि एकदम चांगलाच आहे आणि सगळ्यांना नवीनच वाटेल असा प्रकारचा उल्लेख आहे. तो केव्हा तरी मी पुढे सांगेन. आता मैत्रेय हेच मैत्रेय विदुरानं हे सगळं सांगत आहे. कुरुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे पृथुराजाने सर्व अन्न, वेगवेगळी दोहनपात्र वेगवेगळ्या वासरांच्या रूपाने अन्नरूप दूध पृथ्वीपासून प्राप्त केलं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे आधीचा जो राग होता पृथ्वीराजाचा त्या पृथ्वीवर, तो राग तर निघून गेला आणि त्या रागाचं रूपांतर आता त्यांच्या वात्सल्यामध्ये झालेलं आहे. ततो महीपतीः प्रीतः सर्व कामदुघां पृथुः दुहितृत्वे चकारे मां प्रेमणा दुहित्रवत्सलः. पृथ्वीराजा इतके प्रसन्न झाले त्या गाईवर, त्या पृथ्वीरूपी गाईवर, की सगळ्या इच्छित वस्तू तिने आता दिलेल्या आहेत. त्यामुळे तिच्याबद्दलचं प्रेम आणि एक वेगळंच त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला आणि त्यांनी तिचा आपल्या कन्येप्रमाणे स्वीकार केला. पृथ्वीला धरा आपण म्हणतो, कारण ती धारण करते सगळ्या जीवजंतूला, सगळ्या प्राण्यांना ती धारण करते म्हणून धरा. तिला वसुधा असं सुद्धा म्हणतो आपण. तर त्या पृथ्वीला कन्येप्रमाणे पृथ्वीराजाने तिचा स्वीकार केला. आणि यानंतर पुढे येतं, पृथ्वीराजाने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून हे भूमंडल सपाट केलं. आता भूमंडल सपाट केलं असं देव म्हणतो. तेव्हा आता ह्या पावसाचे दिवस असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील, की ज्यामध्ये एक बातम्या असतात पण नेहमी, की आज 100 TMC पाणी जमा झालं एखाद्या धरणामध्ये, कुठे 150 आहे, कुठे 110 आहे. तर हे TMC जे आहे त्याचासुद्धा विचार केला. हे TMC म्हणजे काय? 1000 मिलियन क्युबिक फीट. 1 TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट. आपण आपल्याकडे स्नानाला जे पाणी वापरतो, जे बकेटामध्ये घेतो, ते जास्तीत जास्त 10 ते 15 लिटरचं एका बादलीमधलं पाणी आपण ते स्नानासाठी वापरतो. तर या धरणामध्ये 1 TMC पाणी किंवा त्याचा विग्रह, ते पाणी जेव्हा सोडतात तेव्हा ते सांगतात की इतक्या TMC पाणी या वेगाने सोडले आहे. मग त्याचा हिशोब काय आहे ते कसं लक्षात ठेवायचं? तर 1 TMC म्हणजे 2831 कोटी लिटर. 2831 कोटी लिटर किंवा 280,000 कोटी लिटर म्हणजे 1 TMC. तर धरणाचा जो साठा असतो तो किती आहे? तर 100-150 पर्यंत आहे आपल्या महाराष्ट्रातले जे धरणं आहेत त्यामध्ये. तर आता पृथ्वीराजाने काय केलं? पृथ्वीराजाला जे सांगितलं होतं, समांच कुर्मां राजन वृष्टं यथा पयः अपर्तावपि भद्रन्ते उपावर्तेत मे विभुः. की तुम्ही ही पृथ्वी सपाट केली पाहिजे, कारण पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वरुणराजाने दिलेलं वर्षाचं पाणी जे इकडे तिकडे निघून जाईल आणि मग माझ्या पोटात आर्द्रता राहणार नाही. आणि जर पोटात आर्द्रता राहिली नाही तर काही काही बी जे आहे ते उगवत नाहीत, कारण त्यांना ते ओलावा जमिनीतून मिळत नाही.
आणि म्हणून ते पाणी त्या ठिकाणी इन सिटू कन्झर्वेशन म्हणतो आम्ही त्याला ॲग्रिकल्चरमध्ये, ते होण्याच्या दृष्टीने तुम्ही ही सपाट केली पाहिजे. तेव्हा पृथ्वीराजाने हे भूमंडल सपाट केलं. खूप मोठं पृथ्वीराजाचं कार्य आहे, ते पुढे आपल्या पुढच्या अध्यायात येणारच आहे. तर पित्याप्रमाणे आपलं पालन पोषण करणाऱ्या त्या पृथ्वीराजाचं आता असं राज्य सुरू होतं. आणि त्यामुळे आता पृथ्वीराजाने अजून एक गोष्ट केली, जिचा उल्लेख आपल्याला नेहमीच करावा लागेल. पूर्वी जसं आपण पाहतो आदिवासी वगैरे किंवा जुन्या काळामध्ये लोक जे आहेत ते अंगावर कपडे नसतील, 1-2 माणसं असतील, 4 माणसं असतील, ते कुठेतरी आपल्या मनाप्रमाणे झाडाखाली राहतात, गुहेमध्ये राहतात, असं होतं. पण या पृथ्वीराजाने आपल्या पराक्रमाने ग्रामान् पुरः पत्तनानि दुर्गाणि विविधानि च, प्रत्येक शब्द हा बहुसंख्यावाचक आहे. घोषान व्रजान सशिबिरान कारान खेट खरवटान, म्हणजे या पृथ्वीराजाने अनेक गावे निर्माण केली, कसबे निर्माण केली. आजही आपण एखाद्या गावामध्ये गेल्यावर आपण पाहतो कसबा पेठ पुण्यामध्ये आहे, कसबा गल्ली कुठेही असते पहा. त्यामुळे नगर, त्यानंतर किल्ले, गवळीवाडे आणि पशूंचे गोठे, हे सगळं पृथ्वीराजाने निर्माण केलं. कारण राजाचं कर्तव्यच आहे की या गोष्टींची पूर्तता करणं, या राजाचं कर्तृत्व आहे. पण राजा जर आपलं कर्तृत्व जर विसरून गेला आणि त्याने जे केलं नाही, स्वतःचा स्वार्थ जर घेत गेला, तर या ठिकाणी जसं पृथ्वीने या सगळ्या वनस्पती आणि सगळ्या औषधी जे सगळ्या गोष्टी आहेत, धनधान्य असेल, हे सगळं आपल्या पोटात घेतलं, तसं पृथ्वी पुन्हा घेऊ शकते. म्हणून राजाचं खूप कर्तव्य जे आहे, तो राजधर्म जो आहे तो भीष्मांनी प्रयाणाच्या काळी या सगळ्या पांडवांना सांगितलं. राजधर्म, दानधर्म, पृथ्वीधर्म, पत्नी धर्म आणि समर्थांच्या सुद्धा अनेक रचनांमध्ये या गोष्टी सांगितल्या. तर पृथ्वीच्या अगोदर या पृथ्वी तळावर अशी गावं, नगरं काही नव्हती, विभाग नव्हते, पण सगळे लोक आपापल्या सोयीनुसार इकडे तिकडे राहत होते. त्या सगळ्यांना सुरळीतपणे एका मार्गाने आणण्याचं काम जे आहे ते प्रथम पृथ्वीराजाने केलं. आणि पृथ्वीराजाला एक आद्य टाऊन प्लॅनर म्हटलं तरी हरकत नाही. आज आपण चंदीगडसारख्या ठिकाणी, बंगलोरसारख्या ठिकाणी जेव्हा जातो, तेव्हा ब्रिटिश काळामध्ये त्या ठिकाणी वसाहती ज्या झाल्या, त्यामध्ये चंदीगडला तर माझा अनुभव आहे की ते कोणत्याही सेक्टरमध्ये गेलं तर ते दुकानंसुद्धा सारखेच वाटतात. आपण या ठिकाणी कालच आलो होतो, आत्ताच आलो होतो असं वाटतं, पण ती नवीन तो भाग असतो आणि प्रत्येक भाग हे सारखेच असतात. तर ग्रामान् पुरः पत्तनानि दुर्गाणि विविधानि च घोषान् व्रजान् सशिबिरानाकरन् खेट खरवटान. तर असं या पृथ्वीराजाने सगळं निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे हा 18वा अध्याय 4थ्या स्कंदामधला या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 4th स्कंदे पृथुविजये 18दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. एक मिनटं, मग आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आदी अवनी की अगहरणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. मन भक्ती जले भरित,
विहरे हरिहंसचितेथ शोकसुकमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रसपीता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापजाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।